नमस्कार, मी बाबा वेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. स्मार्ट मीटरची सक्ती बसवण्याची ग्राहकांवर केल्यास महावितरण विरोधात उग्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिला आहे. विविध राजकीय पक्ष, व्यापारी संघटना आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वितरणाचे कार्यकारी अभियंता हिरालाल राजपूत यांना घेराव घालून निवेदन सादर केले. यावेळी असोसिएशनचे माजी अध्यक्ष गौतम उपाध्याय, शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष डाळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल साबणे, मनसे शहराध्यक्ष सतीश कुदळे, बहुजन टायगर फोर्सचे अध्यक्ष संजय रुपटक्के, माजी नगरसेवक मुक्तार शाह, राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते लक्के शेट्टी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की महावितरणने खाजगी कंपनीमार्फत स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू केले आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध ही मोहीम राबवली जात आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांना अवाजवी व वाढीव वीज बिले आल्याची तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती नसताना बळजबरीने स्मार्ट मीटर बसवण्याचे थांबवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी करण्यात आलेली आहे. याशिवाय पावसाच्या पार्श्वभूमीवर वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या त्वरित छाटण्याची मागणी करण्यात आली. वीज पुरवठा खंडित झाल्यास संबंधित वायरमनने ग्राहकांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे. सध्या अनेक ठिकाणी वायरमन नागरिकांचे फोन उचलत नसल्याने तसेच वीज कधीही सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. महावितरण प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने कारवाई न केल्यास महावितरणच्या कार्यालयावर सर्वपक्षीय आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर महावितरण आणि नागरिकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी अनिल इंगळे, रवी गरेला, संजय बिटेकर, आदित्य बनसोडे, दशरथ गायकवाड, किशोर बनसोडे आदी उपस्थित होते. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवित आहोत. जसं तुमचं ऑनलाईन झालं ना, एक हेल्पलाईन नंबर तुम्ही तयार करा. ज्या ग्राहकाला प्रॉब्लेम आहे तो अधिकारी त्याच्या दारात गेला पाहिजे त्याच्या तक्रारी ऐकायला. हेल्पच्या काम माणूस आहे, हा माणूस बिगारी काम करतो, याच्याकडे नवीन मीटर बसवलं, 3 महिने 4 महिने झाले आम्ही मांडली पाहिजे. पण आता सरकारमध्ये मी आहे, आम्ही शिवसेना आहे, ही बरोबर आहे, भाऊ बी आमच्या बरोबर आहे. परंतु स्थानिक लेवलला जे ग्राहक आपल्या इतर ग्राहकांना त्रास होतो त्यापैकी मी एक ग्राहक आहे. पहिली गोष्ट अशी आहे, आता तुम्ही जे म्हणता नवीन मीटर बसवलं हे असं आहे तसं आहे, त्याचं 85% मिळून मला सांगा. आणि जर त्या माणसाची जर त्याला संबंधी असेल तर तुम्ही ते मीटर बसवू शकता. तुम्ही विनाकारण त्या माणसाला तुम्ही बसू शकता, पण तुम्ही डायरेक्ट ते मीटर बसवून त्याला महिन्याची. आणि मला तुमचं ऑनलाईन मीटर झाल्यानंतर 9,120 रुपये बिल येत आहे. हे तुमचंच बिल आहे. रिडिंग मध्ये तफावत आहे. नाही, आता तुम्ही जर असं म्हणायला लागले ते आतापर्यंत MSCB काय करत होती, मग जेवत होते काय? आता बिल आले काय करत होते? हे ग्राहक म्हणजे तुमचं मीटर आता ते खरं आहे, आणि जुने लोकांनी जे लाईट ग्राहक होते आतापर्यंत मीटर त्यावेळेस दिले ना, हे चुकीचे होते. पण त्यावेळेस बिल 2-2, 3-3 महिने बिल येत नाही. काही लोक साहेब, आमची या ठिकाणी अशी मागणी आहे का तुम्ही जे स्मार्ट मीटर जे कंपनी एजन्सीला जे ठेका दिलेला आहे आणि त्या मार्फत जे तुम्ही लोकांना जी सक्ती करतात मीटर बसवायची, तर ती सक्ती तुम्ही जरा टेस्ट करू शकता. त्यामध्ये जुन्या मीटरचे आपण कम्पेअर करू शकतो. त्याच्यात फॅसिलिटी अशी आहे की तुम्हाला दिवसातून सोलर टाइम राहतो 9 वाजेपासून 5 वाजेपर्यंत, तर पर युनिट 85 पैसे कन्सेशन आहे, ते की जुन्या मीटरमध्ये मिळत नाही. ते कारण हे 24 तासाची रिडिंग घेतो स्मार्ट मीटर. तुम्ही इव्हन कोणत्या तासाला किती लोड वापरला ते सुद्धा त्याच्यात रेकॉर्ड होतं. त्याच्यात सेम कसं आहे आपल्या मोबाईलमध्ये तसं सेम आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला डिस्कनेक्शन समजा आता पूर्वी काय सवय होती, MSCB आणि जर त्या माणसाची जर त्याला संबंधी असेल तर तुम्ही ते मीटर बसवू शकता. तुम्ही विनाकारण त्या माणसाला तुम्ही बसू शकता, पण तुम्ही डायरेक्ट ते मीटर बदलून त्याला सर्व पक्ष एकतेचा विजय असो. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.